तर आज ना मी मटणाची भाजी बनवत आहे। तर मी अशा पद्धतीनं बनवते मटण। तर इथं तेल तापवत ठेवल्याने थोडा फास्ट व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की मोठा होतो व्हिडिओ त्यामुळे। तर तेल तापल्यावर खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतली आहे आणि आता यात कांदा पण मी छान तळून घेतलेला आहे। तर इकडं मटणाला ना तर हळद मीठ मसाला लावून ठेवलं होता, त्यात मीठ टाकायचं विसरले होते मी। तर मीठ पण थोडंसं टाकून त्याला ठेवलेलं आहे आणि छान असा मसाला तयार होतोय। कांदा वगैरे छान तळतोय तिथं। तर मी अशा प्रकारे मटणाची भाजी बनवते। चिकन असो मटण असो मी असंच बनवते आणि दोघांपुरतीच ही भाजी आहे, त्यामुळे अशीच बनवली आहे। तर शौर्यला मिठाचं खूप आवडतं, त्यामुळे त्यासाठी मिठाचं बनवायचं आहे, आधी शिजवून घ्यायचं आहे। तर छान तळल्यावर कोथिंबीर थोडीशी वरून टाकली तेलात आणि आपलं हे मटण मी यात घालून घेतलेलं आहे। तर तुम्ही कसं बनवता ते पण कमेंट करून सांगा। तर इकडं गरम व्हायला पाणी ठेवलेलं आहे आणि मी अशा प्रकारेच बनवते। तर इकडे बघू शकता तुम्ही, असं एवढं पाणी मी तांब्या भरून असं ठेवलेलं आहे गरम व्हायला। उकळलं की त्याला मग तेलात तळत आहे इकडं मटण त्याच्यात टाकायचं। थोडंसं असं वाफेवर शिजलं का नाही पटकन शिजतं, त्यामुळे थोडंसं असं झाकून ठेवलं होतं प्लेटने। अजून एक 5-6 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे आणि गरम पाणी झालं की ते त्यात ओतून द्यायचं। तर माझे व्हिडिओ असेच पाहायला आवडत असतील तर कमेंट करत चला। रोज एक व्हिडिओ मी नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, लाईक करा, शेअर करत चला। तर कसे वाटतात व्हिडिओ ते कमेंट करून सांगा। आणि फास्ट मी मुद्दामच केलं, कारण की बोर होऊ नये तुम्हाला पण म्हणून। आणि जास्त मोठा व्हिडिओ झाला की मग ते कोणी बघत पण नाही आणि थोडं वॉइस पण वेगळा आला का नाही की कॉपीराईट पडतं। जसं की टी व्ही वगैरे चालू असतो घरात, तर त्याचा आवाज आला टी व्हीचा की कॉपीराईट येतात, त्यामुळं असंच फास्ट घेतलेलं बरं वाटतं आता। तर इकडं मटण तयार झालेलं होतं शिजून। तर थोडीशी आमटी बनवणार आहे मी, जास्त नाही बनवणार काय। तर मसाला इथं भाजून घेतला आहे, त्यात गरम मसाला आणि मटण मसाला टाकून घेऊन चटणी टाकलेली आहे याच्यात मी। तर इकडं आधी मिठाचं काढून घेते साईडला। तर बघू शकता तुम्ही, असं छानपैकी शिजलेलं आहे मटण, मस्त शिजलं होतं मऊ। तर शौर्यासाठी मी हे काढत आहे। तर इकडे बघू शकता तेलात छान मसाला तळत आहे। तर याच्यात आता मी टाकून घेतलं आपलं मटण आणि थोडंसं याच्यात पाणी घालून मस्त मंद आचेवर थोडा वेळ शिजू देणार आहे। अजून मसाला हे होतो ना त्यामुळे। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। एकदम सोपी आहे आणि चविष्ट आहे, चव लागते खूप भाजीची। तर शौर्यसाठी पण मी काढून घेतलेलं आहे। तर भाकरी बनवली नव्हती, भातच बनवला आहे मी, कारण की दोघंच खाणार होतो त्यामुळं। तर भात बनवून भातावर शौर्यासाठी मी टाकून हे बघा दिलेलं आहे। तर शौर्यला तर खूप आवडलं। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा।